आपण स्वतःला एक स्वतंत्र सार्वभौम देश म्हणवतो. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झालो, असा एक मोठा अभिमान आपण बाळगतो. हो, साहजिकच आहे ते. अगदी. पण आज एक गोष्ट ऐकून कदाचित धट्टा बसेल. ज्या ब्रिटिशांविरुद्ध आपण 150 वर्ष प्राणपणाने लढलो ना, त्यांच्याच एका कायद्याचा तब्बल 60% जास्त भाग आपण जसाच्या तसा आपल्या राज्यघटनेत कॉपी केला आहे. हो ना, हा एक खूप मोठा विरोधाभास वाटतो सुरुवातीला. खरंय. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच गुपिताचा वेध घेणार आहोत. म्हणजे भारतीय राज्यघटनेचे विदेशी स्रोत आणि तिची वैशिष्ट्य. हा विषय राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षांच्या दृष्टीने जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच तो ऐतिहासिकदृष्ट्या रंजक सुद्धा आहे. नक्कीच. आणि आजची ही चर्चा केवळ कोणत्या देशाकडून कोणती तरतूद घेतली यावर मर्यादित राहणार नाहीये. म्हणजे पाठांतराच्या पलीकडे जायचंय आपल्याला. अगदी बरोबर. म्हणजे परीक्षेत हमखास मार्क्स मिळवण्यासाठी आयोगाच्या परीक्षकांची मानसिकता समजून घेणं आवश्यक असते, असं तुमचं म्हणणं आहे. हो, कसे बघा, ती मानसिकता समजली की निम्मा अभ्यास तिथे सोपा होतो. म्हणूनच या विषयातील जे छोटे छोटे बारकावे आहेत, ज्यांना आपण ट्रॅप्स म्हणू शकतो, ते उलगडून पाहण्याची खूप गरज आहे. मगाशी सुरुवातीला जो उल्लेख आला की आपण ब्रिटिशांच्या कायद्याचा एवढा मोठा भाग स्वीकारला, तो कायदा म्हणजे भारत सरकार कायदा 1935. बरोबर, 1935चा कायदा. हो, राज्यघटनेचा पाया याच कायद्यावर उभा आहे. याच 1935च्या कायद्यातून आपण संघराज्यीय शासन पद्धती स्वीकारली. बरोबर. आणि याशिवाय राज्यपालाचे पद हे सुद्धा याच कायद्यातून आले आहे. हो, आणि एकात्मिक न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, ज्याचा उल्लेख कलम 315 मध्ये आहे, आणि आणीबाणी संबंधी तरतुदी जसे की कलम 352, 353 आणि 356 हे सर्व याच कायद्यातून घेतले आहे. प्रशासकीय संबंधांचे तपशील सुद्धा, विशेषतः कलम 256, हे देखील 1935च्या कायद्याचेच देणे आहे. यातील लोकसेवा आयोगाचे उदाहरण बघा, खूप बोलके आहे. लोकसेवा आयोग हो. म्हणजे MPSC किंवा UPSC सारखे आयोग. हो, ब्रिटिशांनी पब्लिक सर्व्हिस कमिशनची निर्मिती भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी केली होती. पण आपल्या घटनाकर्त्यांना हे माहीत होते की लोकशाही व्यवस्थेत राजकीय नेते तर बदलत राहतील. बरोबर, दर 5 वर्षांनी निवडणुका होतील. अगदी. पण प्रशासनाचा गाडा हाकण्यासाठी एका कायमस्वरूपी, निष्पक्षपाती आणि गुणवत्तेवर आधारित अधिकारी वर्गाची गरज असेल. म्हणूनच त्यांनी तीच व्यवस्था पुढे चालू ठेवली, फक्त तिचा उद्देश भारताच्या विकासासाठी वळवला. क्या बात आहे. प्रशासनाचा संपूर्ण सांगाडा आपण तिथून उचलला. आणि साहजिकच ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केल्यामुळे त्यांच्या राज्यघटनेचाही मोठा प्रभाव आपल्यावर होता. म्हणजे ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण प्रामुख्याने संसदीय शासन पद्धती आणि कॅबिनेट व्यवस्था घेतली आहे. यासोबतच कायद्याचे राज्य, ज्याला आपण रूल ऑफ लॉ म्हणतो, आणि द्विगृही कायदेमंडळ प्रणाली सुद्धा आपण ब्रिटनकडून स्वीकारली. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आयोगाच्या दृष्टीने खूप वेळा विचारला जातो, तो म्हणजे एकेरी नागरिकत्व. सिंगल सिटिझनशिप, बरोबर? हो. भारतासारख्या खंडप्राय आणि वैविध्यपूर्ण देशात एकेरी नागरिकत्व स्वीकारणे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. इथे संदर्भातील एका अतिशय महत्त्वाच्या नोंदीकडे लक्ष वेधावेसे वाटते, जे ऐकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. कॅनडामध्येही भारताप्रमाणे सिंगल म्हणजेच एकेरी नागरिकत्व आहे, तर स्वित्झर्लंडमध्ये आणि अमेरिकेत डबल किंवा दुहेरी नागरिकत्व असते. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तिथे राज्याचे नागरिकत्व वेगळे आणि देशाचे वेगळे असते. भारतात मात्र आपण महाराष्ट्राचे किंवा कर्नाटकचे नागरिक नसतो, आपण केवळ भारताचे नागरिक असतो. हां, तुलनात्मक अभ्यासाचा अतिशय अचूक दृष्टिकोन आहे. म्हणजे आयोगाच्या प्रश्नांमध्ये अशाच प्रकारच्या तुलना विचारल्या जातात. या व्यतिरिक्त ब्रिटिश राज्यघटनेतून आपण आदेश किंवा रिट्स पारित करण्याचे विशेष अधिकार आणि संसदीय विशेष अधिकार या संकल्पना घेतल्या आहेत. रिट्स म्हणजे नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन झाल्यास न्यायालयाने दिलेले थेट आदेश ना? अगदी बरोबर, जे ब्रिटिश न्यायव्यवस्थेचे एक खास वैशिष्ट्य होते. आता इथे संदर्भांमधून ना एक अतिशय रंजक धागा समोर येतो. म्हणजे ब्रिटिशांकडून आपण सरकारचा आणि प्रशासनाचा एक अत्यंत प्रबळ सांगाडा घेतला. संसदीय पद्धत, कॅबिनेट, लोकसेवा आयोग हे सर्व खूप शक्तिशाली आहे. हो, सरकार खूप ताकदवान बनलं यामुळे. पण ह्या एवढ्या प्रबळ सरकारी आणि प्रशासकीय व्यवस्थेपासून सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी एका वेगळ्या सशक्त ढाल व्यवस्थेची गरज होती. आणि ती ढाल आपण अमेरिकेकडून घेतली. बरोबर.
अमेरिकेची राज्यघटना ही व्यक्तिस्वातंत्र्य आणि हक्कांसाठी जगभर ओळखली जाते. त्यामुळे एका शक्तिशाली सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांचे हक्क आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आपण अमेरिकेकडून स्वीकारले. यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपले मूलभूत अधिकार. हो, फंडामेंटल राईट्स. तसंच स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पनाही अमेरिकेकडून आली आहे. राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग, ज्याची तरतूद कलम 61 मध्ये आहे, तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदच्युती आणि उपराष्ट्रपतीपद या सर्व गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतल्या आहेत. पण एक मिनिट थांबा. काय झालं? इथे मला एक मोठा विरोधाभास जाणवतोय आणि ते खूप धोक्याचं वाटतंय. कोणता विरोधाभास? म्हणजे एका बाजूला आपण ब्रिटनकडून संसदीय पद्धत घेतली आहे. ब्रिटनमध्ये संसदेचे वर्चस्व आहे, तिथे संसद सार्वभौम आहे, संसद काहीही करू शकते. आणि दुसऱ्या बाजूला आपण अमेरिकेकडून न्यायिक पुनर्विलोकन घेतलं आहे, जिथे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि वर्चस्व आहे. हो, दोन्ही पूर्णपणे वेगळ्या पद्धती आहेत. या दोन पूर्णपणे विरुद्ध असलेल्या संकल्पना आहेत ना. जर संसदेने एखादा कायदा केला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला, तर या दोन बलाढ्य संस्थांमध्ये कायमचा संघर्ष उभा राहील ना. हे म्हणजे एकाच गाडीला दोन विरुद्ध दिशेने ओढणारे इंजिन लावल्यासारखं नाही का झालं? तेच वाटले होते. पण प्रत्यक्षात आपल्या घटनाकर्त्यांनी कोणत्याही एका व्यवस्थेचे अंधानुकरण न करता या दोन्हीमध्ये एक अत्यंत हुशार समन्वय साधला आहे. तो कसा काय? म्हणजे ब्रिटनमध्ये संसद एवढी सर्वोच्च आहे की तिच्या कायद्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. आणि अमेरिकेत न्यायालय एवढे शक्तिशाली आहे की ते संसदेचा कोणताही कायदा सहज रद्द करू शकते. भारताने या दोन्ही टोकांच्या भूमिका टाळल्या. अच्छा, म्हणजे आपण नेमका कोणता सुवर्णमध्य काढला यात? बघा, संसदेला कायदे करण्याचा आणि राज्यघटनेत बदल करण्याचा व्यापक अधिकार दिला आहे. पण तो अधिकार अमर्याद नाहीये. जर संसदेने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा एखादा कायदा केला, तर न्यायव्यवस्थेला न्यायिक पुनराविलोकन या अमेरिकन संकल्पनेद्वारे तो कायदा रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बापरे, म्हणजे हा चेक अँड बॅलन्स म्हणजेच नियंत्रण आणि संतुलनाचा एक अतिशय परिपक्व प्रयोग आहे. अगदी. म्हणजे संसद विरुद्ध न्यायालय असा हा संघर्ष नसून नागरिकांच्या हितासाठी एकमेकांवर ठेवलेले ते नियंत्रण आहे. उत्तम. आतापर्यंत आपण प्रशासकीय पाया आणि मूलभूत हक्कांविषयी बोललो. पण आता थोडं परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहूया. नक्कीच. राज्यघटनेच्या निर्मात्यांनी अनेक संकल्पनांचे असे विभाजन करून त्या भारताच्या गरजेनुसार स्वीकारल्या आहेत. पण नेमक्या याच ठिकाणी हे विभाजन समजून घेताना विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडतो. हो, आणि MPSC परीक्षेत प्रश्न विचारून परीक्षार्थींना अडकवण्यासाठी आयोग याच ठिकाणी ट्रॅप्स लावतो. बरोबर. हे ट्रॅप्स ओळखणे हाच तर स्पर्धा परीक्षांचा गाभा आहे. मगाशी 1935च्या कायद्याबद्दल बोलताना राज्यपालाचे पद याचा उल्लेख आला. हे पद आपण 1935च्या कायद्यातून घेतले. पण केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक कशी होईल ही विशिष्ट पद्धत मात्र आपण कॅनडाच्या राज्यघटनेकडून घेतलीय. हे समजून घेण्यासाठी स्मार्टफोनची उपमा अगदी चपखल बसते असं मला वाटतं. म्हणजे कसं? म्हणजे स्मार्टफोनचे हार्डवेअर एका कंपनीचे आहे. समजा राज्यपालाचे पद हे 1935च्या कायद्याचे हार्डवेअर आहे. पण त्यात चालणारी ऑपरेटिंग सिस्टीम दुसऱ्या कंपनीची आहे. म्हणजेच त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीची नेमणुकीची पद्धत ही कॅनडाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अरे वा, हे खूपच सोपं करून सांगितलं तुम्ही. आयोगाचे परीक्षक नेमका याच उपमेतील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा गोंधळ वापरून प्रश्न तयार करतात. परीक्षेत विधान येते की राज्यपालाचे पद कॅनडाकडून घेतले आहे आणि अनेकदा घाईघाईत परीक्षार्थी ते बरोबर ठरवतात. पण ते विधान चुकीचे असते. अगदी. पद 1935च्या कायद्याचे आणि नियुक्ती कॅनडाची. यासोबतच कॅनडाकडून आपण प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे असणारे शेषाधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र या गोष्टी घेतल्या आहेत. कॅनडासारख्या देशाने स्वतःच्या विस्तीर्ण भौगोलिक प्रदेशाला एकत्र ठेवण्यासाठी केंद्राला प्रबळ बनवले होते ना? हो, आणि भारतालाही नेमकी त्याच मॉडेलची गरज होती. त्यासाठी किती महत्वाची ठरली आहे हे आजही दिसून येत आहे. असाच आणखी एक आयोगाचा आवडता ट्रॅप राज्यसभेच्या सदस्यांच्या बाबतीत आहे ना? हो, तिथेही असाच गोंधळ उडतो. जिथे दोन वेगळे देश आणि दोन वेगळ्या पद्धती एकत्र येतात. बरोबर. तो ट्रॅप आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांशी संबंधित आहे. म्हणजे बघा, आयर्लंडच्या राज्यघटनेकडून आपण राज्यसभेत 12 सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची पद्धत घेतली आहे, ज्याचा स्पष्ट उल्लेख कलम 81 मध्ये आहे. नॉमिनेशन. बरोबर. हो, पण राज्यसभेच्या इतर सदस्यांची जी निवडणूक होते ती पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे. म्हणजे पुन्हा एकदा तेच नामनिर्देशन विरुद्ध निवडणूक.
कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांतील 12 विशेष सदस्यांचे नामनिर्देशन आयर्लंडकडून आणि राज्यांच्या विधानसभा सदस्यांकडून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या प्रतिनिधींची निवडणूक दक्षिण आफ्रिकेकडून. हो, जर या 2 शब्दांमधील फरक नीट वाचला नाही ना, तर मार्क जाण्याची 100% शक्यता आहे. नक्कीच. परीक्षेच्या वेळी नेमणूक विरुद्ध पद आणि नामनिर्देशन विरुद्ध निवडणूक या शब्दांवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. याशिवाय संदर्भांमध्ये असे दिसते की आयर्लंडकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच DPSP बरोबर. आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत घेतली आहे. राष्ट्रपतींची निवडणूक कलम 55 मध्ये आहे ना? अगदी बरोबर. तर दक्षिण आफ्रिकेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसोबतच अत्यंत महत्वाची अशी घटना दुरुस्तीची पद्धत सुद्धा घेतली आहे. आपण प्रशासकीय पाया पाहिला, अमेरिकेकडून आलेले मूलभूत हक्क पाहिले आणि कॅनडासारख्या देशांकडून केंद्राच्या अधिकारांसारख्या गुंतागुंतीच्या गोष्टी पाहिल्या. हो, पण यानंतरही काही विशिष्ट आणि असामान्य परिस्थिती हाताळण्यासाठी जगभरातून इतर काही विशेष साधने स्वीकारण्यात आली. यामुळे आपली राज्यघटना एक परिपूर्ण जागतिक पॅचवर्क बनली आहे. या पॅचवर्कमधील प्रत्येक तुकड्याला एक विशिष्ट कारण आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. जसं की उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. त्यांच्याकडून आपण समवर्ती सूची घेतली, जी राज्यघटनेच्या भाग 7 मध्ये आहे. कन्करंट लिस्ट. बरोबर. तसंच व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य आणि संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन, ज्याचा उल्लेख कलम 108 मध्ये आहे, या तरतुदीही ऑस्ट्रेलियाकडून घेतल्या आहेत. समवर्ती सूचीमुळे केंद्र आणि राज्य या दोघांनाही एकाच विषयावर कायदा करण्याचा अधिकार मिळतो. हो, हा एक मोठा फायदा आहे. समजा शिक्षण किंवा जंगलांसारखे विषय आहेत, ज्यावर संपूर्ण देशाचे एक धोरण असावे, पण राज्यांनाही त्यांच्या स्थानिक गरजेनुसार त्यात बदल करता यावेत. यासाठी समवर्ती सूची खूप लवचिक मॉडेल पुरवते. आता आणखी एका ट्रॅपबद्दल संभ्रम दूर करूया का? नक्कीच, विचारा. आपण आणीबाणी संबंधी तरतुदी 1935च्या कायद्यातून घेतल्याचे सुरुवातीलाच पाहिले. पण नोट्समध्ये असे दिले आहे की आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन ही तरतूद जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताकेकडून घेतली आहे. हो, इथे बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. मग आणीबाणीचा नक्की स्रोत कोणता मानायचा? हा खरोखरच अभ्यासातील एक महत्वाचा आणि सूक्ष्म फरक आहे. आणीबाणीची घोषणा कशी होईल, त्या काळात केंद्राचे राज्यांवरील नियंत्रण कसे वाढेल, प्रशासकीय यंत्रणा कशी काम करेल, ही संपूर्ण यंत्रणा किंवा मेकॅनिझम आपण 1935च्या कायद्यातून घेतले आहे. अच्छा, म्हणजे स्ट्रक्चर तिथून आलं. हो, पण जेव्हा आणीबाणी लागू होते तेव्हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर काय गदा येईल, ते अधिकार कसे आणि किती प्रमाणात निलंबित होतील, ही विशिष्ट तरतूद मात्र आपण जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून घेतली आहे. पण इथे ना मला एक मोठा ऐतिहासिक विरोधाभास दडलेला दिसतो. कसा काय? जर्मनीच्या त्याच वायमर प्रजासत्ताकातील आणीबाणीच्या तरतुदींचा फायदा घेऊन हिटलरने तिथे हुकुमशाही प्रस्थापित केली होती ना? हो, हे जग जाहीर आहे. मग आपण अशा राज्यघटनेचा आधार का घेतला? हे धोकादायक नाहीये का? त्यातच आपल्या घटनाकर्त्यांची राजकीय प्रगल्भता दिसून येते बघा. वायमर राज्यघटनेतील त्रुटींमुळे जर्मनीची लोकशाही कशी नष्ट झाली हे त्यांना माहीत होते. म्हणजे त्यांनी यातून धडा घेतला. अगदी. म्हणूनच आणीबाणीसारख्या अत्यंत धोक्याच्या परिस्थितीत नागरिकांचे मूलभूत अधिकार निलंबित करताना लोकशाहीला धक्का न जावता ते सुरक्षितपणे कसे करावेत याचा धडा त्यांनी त्याच वायमर राज्यघटनेचा अभ्यास करून घेतला. आणीबाणीची यंत्रणा वेगळी आणि त्या काळात हक्कांवर होणारा परिणाम वेगळा. हे 2 धागे परीक्षार्थींनी अतिशय स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवेत. हो, म्हणजे परीक्षेच्या पेपरमध्ये नुसता आणीबाणी शब्द दिसला की लगेच उत्तर रंगवायचं नाही. आणीबाणीची यंत्रणा विचारली आहे की हक्कांचे निलंबन विचारले आहे, हे पूर्ण वाक्य वाचूनच ठरवायचे. बरोबर. या व्यतिरिक्त काही इतर देशांचाही महत्वाचा प्रभाव संदर्भामध्ये दिसतो. स्वीकारले आणि मूलभूत कर्तव्ये घेतली. हो, फंडामेंटल ड्युटीज. आणि युरोपमधून फ्रान्सकडून प्रजासत्ताक पद्धती, तसेच सरनाम्यातील जे अतिशय प्रसिद्ध आदर्श आहेत, स्वातंत्र्य, समता व बंधुता, ते घेतले आहेत. तसेच आशिया खंडातून जपानकडून कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया ही संकल्पना घेतली आहे, जी कायदा कसा लागू होतो याच्याशी संबंधित आहे. अगदी बरोबर. हे सर्व स्रोत, त्यांचे बारकावे आणि त्यामागील कारणे पाहिल्यावर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. ती कोणती? आपली राज्यघटना ही केवळ वेगवेगळ्या देशांच्या कायद्यांची उसणवारी किंवा कॉपी पेस्ट केलेलं पुस्तक अजिबात नाहीये. नक्कीच नाही. हे जगभरातील सर्वोत्तम तरतुदींचे, भारताच्या सामाजिक,
आणि राजकीय परिस्थितीनुसार आणि आपल्या भविष्यातील गरजेनुसार केलेले अतिशय विचारपूर्वक एकत्रीकरण आहे. खरंय. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कोणत्या देशाकडून काय घेतले हे नुसतं यादीसारखे पाठ करण्यापेक्षा ते का घेतले आणि त्यातील सूक्ष्म फरक काय आहेत हे समजून घेतल्यास आयोगाचा कोणताही गुंतागुंतीचा प्रश्न सहज सोडवता येतो. आजची ही सविस्तर चर्चा अनेक संभ्रम दूर करणारी होती. राज्यपालाचे पद आणि नियुक्ती, राज्यसभेचे नामनिर्देशन आणि निवडणूक, तसेच आणीबाणीची तरतूद आणि हक्कांचे निलंबन यांसारखे ट्रॅप्स आता कोणालाही अडकवू शकणार नाहीत. अशी आशा करूया. हो. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि अभ्यासू विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्याची सवय अशीच कायम ठेवा.